102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत चिंतन हा विचार मंथनाचा कार्यक्रम. सर्व श्रोत्यांना मी डॉक्टर अनिरुद्ध नरखेडकरचा नमस्कार. आजच्या या तिसऱ्या भागात आपण संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आणि त्यांच्या विठोबांच्या भक्तीवर चर्चा करणार आहोत. संत तुकाराम विठोबाच्या भक्तीत जीवनाचा अर्थ या विषयावर आजची आपली गोष्ट आहे. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे अत्यंत महत्त्वाचे संत होते. त्यांचे संपूर्ण जीवन विठोबाच्या भक्तीत समर्पित होते. त्यांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून विठोबाची भक्ती कशी करावी, तसेच जीवनाचा खरा अर्थ काय आहे हे उलगडून सांगितलं आहे. विठोबाच्या भक्तीत त्यांना परमात्मा आणि परमसत्य सापडले. त्यांच्या मते जीवनात शांतता, समाधान आणि परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी भक्ती ही सर्वोच्च साधना आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगांची महती सांगायची तर ते फक्त गीत नसून त्या अभंगात जीवनाचे तत्वज्ञान आहे. त्यांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. त्यांच्या लेखणीतून सामाजिक जागृतीचेही कार्य झाले. तुकारामांच्या अभंगातून त्यांनी आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला. त्यात प्रेम, करुणा, सत्य आणि धर्माचं महत्त्व अधोरेखित केलं. तुकाराम महाराजांच्या मते लोकसंग्रह आणि संतांची सेवा हीच खरी साधना आहे. लोकांना मदत करणं, त्यांच्या दुःखात सहभागी होणं आणि प्रेमानं सर्वांना एकत्र जोडणं हीच खरी भक्ती आहे. विठोबाची भक्ती म्हणजे केवळ देवतेसमोर नतमस्तक होणं नाही, तर आपल्यातील मनुष्यत्वाला ओळखून त्याच्या सेवेतील समर्पण होय. तुकाराम महाराजांच्या दृष्टीने सत्य जीवन म्हणजे स्वार्थाचा त्याग करून इतरांच्या कल्याणासाठी जीवन व्यतीत करणे होय. त्यांचं मत होतं की जेव्हा आपण इतरांच्या भल्यासाठी काम करतो तेव्हा आपल्याला देवाची अनुभूती होते. सत्यता, प्रेम आणि माणुसकी या मूल्यांवर आधारित जीवन हेच खरं साध्य आहे, असं त्यांनी सांगितलं. संत तुकाराम महाराजांचं जीवन आणि त्यांचे विचार हे आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांनी शिकवलेली भक्ती, समाजसेवा आणि साधेपणाचे जीवन हे आपल्याला आपल्या जीवनाच्या एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतं. अशा या महान संतांचे विचार घेऊन आपणही आपल्या जीवनात साधेपणा, भक्ती आणि सेवा यांचा अंगीकार करूया आणि तुकाराम महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवूया. आत्ताच आपण चिंतन हा विचार मंथनाचा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.